प्रीती कामकर महापौर, हनुमंत कोंगाळी उपमहापौरपदी. बेळगावच्या 24व्या महापौरपदी कुंतीनगर टीचर्स कॉलनी, खासबागच्या नगरसेविका प्रीती कामकर महापौर, तर सत्ताधारी गट नेते हनुमंत कोंगाळी उपमहापौरपदी विराजमान झाले आहेत. बुधवारी महापालिका सभागृहात महापौर निवडणूक प्रक्रिया पार पडली. बेळगाव महानगरपालिकेच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि चुरशीच्या ठरलेल्या महापौर उपमहापौर निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने अपेक्षेप्रमाणे दणदणीत विजय मिळवला आहे. काँग्रेसने उमेदवार उभे केलेल्यांना आव्हान मोडीत काढत भाजपने पुन्हा एकदा महापालिकेवर आपली सत्ता प्रस्थापित केली आहे. या निवडणुकीत भाजपच्या प्रीती कामकर यांची महापौरपदी तर हनुमंत कोंगाळी यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे. प्रादेशिक आयुक्त जानकी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या निवडणूक प्रक्रियेत भाजपने आपले संख्याबळ स्पष्टपणे सिद्ध केले. भाजपच्या दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी 39 मते मिळाली, तर काँग्रेसच्या उमेदवार खुर्शिदा मुल्ला महापौरपद आणि मोदीन साब मत्तेवाले उपमहापौरपद यांना केवळ 20 मतावर समाधान मानावे लागले. भाजपने ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले होते, मात्र काँग्रेसने शेवटच्या क्षणी उमेदवार रिंगणात उतरवल्याने प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले. मात्र या निवडणुकीसाठी उत्तरचे आमदार राजू शेठ गैरहजर होते. यावेळच्या निवडणुकीत भाजपने प्रादेशिक आणि भाषिक समीकरणे अत्यंत चतुराईने हाताळली आहेत. महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदावर निवडून आलेले प्रतिनिधी कन्नड भाषिक आहेत. महापौर यांची निवड झाल्यानंतर प्रादेशिक आयुक्त, मनपा आयुक्त, आमदार व इतर नगरसेवकांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. बेळगावमधील राजकीय आणि सामाजिक वातावरण पाहता भाजपने पुढील निवडणुकीचा विचार करून विणकर समाजातील उमेदवार देऊन महापौर बनविण्यात आले आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान भाजपचे स्थानिक आमदार, विधान परिषद सदस्य आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र या महत्त्वाच्या घडामोडीत भाजपचे खासदार आणि सदस्यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे. तरीही अंतर्गत मतभेद बाजूला सारून भाजपने एकजुटीने दोन्ही जागा जिंकत महापालिकेवरील आपली पकड कायम राखली आहे. नवनियुक्त महापौर प्रीती कामकर आणि उपमहापौर हनुमंत कोंगाळी यांच्यावर आता शहराच्या विकासाची मोठी जबाबदारी असणार आहे. महापौर व उपमहापौर यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना काय म्हणाले पहा. बेळगाव जनतेला माझा नमस्कार. इतिहासमध्ये पहिला बार आमच्या नेकर समुदायाला महापौर दिलेला आहे स्थान. मला लई खुशी झाली. सांगायचं म्हणजे आमचे दक्षिण भागचे अभय पाटील शासक अभय पाटील त्यांना मी धन्यवाद सांगतो. आमच्या नेकर समुदायाला महापौर दिलेत आणि माझ्या नेकर समुदायाच्या सगळे घाणे मांडला आणि माझे पक्ष सगळे कार्यकर्त्याला आणि कोर कमिटीला सगळ्यांना मी धन्यवाद करतो. त्यांच्यामुळे मी हे महापौर स्थान मी घेतलेलं आहे आणि सगळे माझे 58 कार्पोरेटर त्यांना धरून मी सगळं काम करतो आणि बेळगाव अभिवृद्धीला मी सहकार करतो. त्यांचा सपोर्ट सगळं घेऊन आता स्वच्छताला आणि काय अभिवृद्धी काम आहेत मी सगळं करायला मी आता इच्छितो. जास्त तुम्ही प्रोत्साहन बेळगाव शहराच्या कुठल्या डेव्हलपमेंट कामासाठी देता? कुठला पण राहून दे, स्वच्छता राहून दे आणि कुठलाही विषय असेल मी सगळ्याला मी डेव्हलपमेंटला मी सहकार करतो. तुमचं काय एम ठेवलंय की बेळगाव शहरासाठी काय काम करायचं आणि बेळगावचं नाव उज्ज्वल करायचं? बेळगावचं सगळं इम्प्रूव्हमेंट करायचं माझं असं होप आहे. काही असू दे हे तसं नाही. बेळगाव सिटी जरा मला इम्प्रूव्ह करायचं आहे, स्वच्छ नगर करायचं आहे, हे माझं इंटिमेशन. जनतेला याच्यावरून तुम्ही आता महापौर पदावर काय संदेश देता? माझ्या बेळगावच्या जनतेला मी पहिला धन्यवाद मानतो. तुमचा मला सहकार पाहिजे. माझ्याकडून तुम्हाला काय सहाय मी कराल मी इच्छुक आहे. नमस्कार. बेळगाव जनते के लिए हम लोग सब काम करने वाला है, जनते के साथ रहने वाला है. वो बेळगाव सुधारने के लिए आगे का काम करने वाला है. आपको कैसा लगता है कि आप पहली बार महापौर करते हैं? 3 बरस अभी तक हम काम किए हैं, तो आगे 2 बरस करने का है, करेंगे. स्वच्छ बेलगाम करेंगे और अभिवृद्धि के लिए बेलगाम के लिए काम करेंगे. बेलगाव सिटी के वास्ते आपने क्या एम रखा है कि बेलगाव सिटी के लिए क्या डेवलपमेंट करनी है? और सिटीज 2 का है और 24 वाटर्स का है और रोड्स एंड गटर्स सभी काम है हमारा सामने. तो सब कुछ करने वाला है आगे दिन में. हमारा साथ बेलगाम जनते के साथ हम लोग रहने वाले. अभी आप पहली बार उपमहापौर करके कुर्सी पर बैठे हैं, इससे
आप जनते को क्या संदेश देंगे? जनते को सरकार जनते का सामने जाके उसका कंप्लेंट क्या है हम लोग थोड़ा ये क्लियर करते हैं, आगे वाले दिन में उसके साथ काम करने वाले हैं।